सो याच्यासाठी माझं इन्स्पिरेशन माझे वडीलच आहे. माझ्या वडिलांना 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे ऑन्टरप्रिनरशिप फील्डमध्ये. नाईस. आणि मी जेव्हा त्यांच्या सोबत बॉर्न अँड ब्रॉट अप झालेलो आहे, आयडिया इम्पॉर्टंट की एक्झिक्युशन इम्पॉर्टंट? कन्स्ट्रक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, ते रादर खूप जास्त ग्राउंड लेवलला जास्त बिझनेस करताय, ते Yes. प्रॉफिट जास्त कमवत आहे. बट स्टार्टअप्स मध्ये जेव्हा कुठली फंडिंग अनाउन्समेंट होते तर त्यांना खूप जास्त PR मिळतो, पब्लिसिटी मिळते. प्रत्येकाने जर का आपापले एक इन्फ्लुएन्सर बनायचं असेल तर तुम्ही एक स्पेसिफिक स्ट्रीम निवडा. त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता, तुम्ही पॉडकास्टिंग करू शकता, तुम्ही खूप सारे त्या फील्ड मधले क्रिएटिव्ह क्लिप्स किंवा अॅनिमेशन्स बनवू शकतात. सो क्रिएटिव्ह फील्ड इज ग्रोईंग अ लॉट. सो हॅलो फ्रेंड्स, आणि इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट असतात ना, त्यांच्या मनात बरेचसे क्वेश्चन्स असतात की नेमकं आता इंजिनिअरिंग संपल्यानंतर काय करू, नेमकं स्टार्टअप करू की जॉब करू, असे बरेचसे प्रश्न असतात. सो आता ह्याच सगळ्या आपल्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत जे गेस्ट अवेलेबल आहेत, सो एक सॅन फ्रान्सिस्कोचा त्यांचा एक्सपिरियन्स, त्यानंतर इथे आल्यानंतर 6,000+ न्यू एंटरप्रेनर जे आहेत त्यांना एनकरेज करणं, त्यांना एम्पॉवर करणं, आणि आता Tier 2 सिटीजमध्ये कसं एक स्टार्टअप रिव्हॉल्युशन करता येईल ह्या गोष्टींवर त्यांचा फोकस आहे. सो आजचे जे आपले गेस्ट आहेत श्रीराम चांडक सर, आपण त्यांना वेलकम करूयात. आणि सर, मजा येईल या पॉडकास्टमध्ये. बरेचसे क्वेश्चन्स आहेत मुलांचे, आम्ही आमच्या टीमने काही क्वेश्चन्स काढलेले आहेत. सो सगळ्या गोष्टींवर तुमच्यासोबत डिस्कस करायला मला फार मजा येईल. सो स्ट्रेटली आपण सर पहिला त्याच क्वेश्चनकडे येऊ की सॅन फ्रान्सिस्को मधून नाशिकमध्ये एक स्टार्टअप सिस्टम बिल्ड करायचं, हा थॉट कधी आला आणि कसा आला तुम्हाला? ओके, सो 20 मार्च 2020 ची गोष्ट आहे. ओके. कोविड लागला अँड सॅन फ्रान्सिस्को मधून इंडियाच्या सगळ्या फ्लाईट्स बंद होणार आहेत. माझ्याकडे एक रात्राचा टाइम होता की डिसाईड करायचं वेदर टू स्टे इन सॅन फ्रान्सिस्को ऑर टू कम बॅक इन इंडिया. कारण तिथून पुढे आय न्यू की कोविड लागणार आहे आणि ओव्हर द मल्टिपल इयर्स फ्लाईट्स बंद असेल. सो तिथून वर्क फ्रॉम होम करण्यापेक्षा इंडियातून वर्क फ्रॉम होम करायचं कधी पण बेटर आहे. आणि मग मी जस्ट एक घरी फोन केला, विचारला की आता लॉकडाऊन लागणार आहे, तुमचं काय प्लॅन आहे, कारण आमचं ऑफलाईन एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. सो मग घरून मला हाच रिप्लाय आला की 6 मंथ्स एक वीक आपला सगळं बंद असेल ऑफिस, त्याच्यानंतर पुन्हा आपण चालू करणार. त्याने मला कळालं की आपली काहीही तयारी नाही आहे ऑनलाईन घेऊन जाण्याची व्यवसाय. सो आय थॉट की US मध्ये मी राहील, तिथे चांगलं ॲम्बियन्स आहे, इकोसिस्टम आहे, इतकं चांगलं लाईफस्टाईल आहे आणि इतका चांगला जॉब होता माझा. तो ड्रॉप करून इंडियामध्ये यायचं डिसिजन हाच याच्यासाठीच घेतला की इंडियामध्ये मला फ्रीडम आहे. मी स्वतःचा बिझनेसवरती फोकस करतोय की जो खूप मोठा स्केल होऊ शकतो. मी जेव्हा US मध्ये होतो तेव्हा एक सर्टन अमाऊंट कमवत होतो आणि चांगल्या लाईफस्टाईलमध्ये कमवतो. पण आज मी जेव्हा 6 इयर्स डाऊन द लाईन जेव्हा बघतो मी, सो आज मी जी अमाऊंट कमवतोय ती खूप मल्टिपल्स मध्ये माझ्या सॅलरीपेक्षा. सो बिझनेस कधी पण एक नोकरीपेक्षा तर एक खूप चांगला ऑप्शन आहे असं म्हणायला हरकत नाही. येस. आणि सर, मग नाशिक का? म्हणजे हा एक प्रश्न कदाचित तुम्हाला थोडा वेगळा वाटू शकतो, पण ऑब्व्हियसली सॅन फ्रान्सिस्को रिटर्न म्हटल्यानंतर बँगलोर, मुंबई, पुणे असे कित्येक ऑप्शन्स असतील तेव्हा, बट नाशिक का? सो आय फील की Tier 2 सिटीचं जे लाईफस्टाईल आहे ते खूप बेटर आहे. मुंबई, पुणे किंवा बँगलोरमध्ये मी जेव्हा जातो तिथे एक दिवस पण काढायला मला कंटाळा येतो, कारण ट्रॅफिक आणि पोल्युशन आणि नॉईज. त्याच्यामुळे मी विचार केला की नाशिक इज समवेअर की जिकडे माझा बेस आहे, ऑलरेडी माझा फॅमिली बिझनेस आहे, तर खूप चांगलं एक नेटवर्क एस्टॅब्लिश्ड आहे. सेकंड की आज डिजिटायझेशनमुळे टॅलेंट हा फक्त मुंबई, पुणे पुरतच मर्यादित नाही, Tier 1 सिटीज पुरता मर्यादित नाहीये. टॅलेंट हा डिस्ट्रीब्युटेड झालेला आहे. इन्फॉर्मेशन आज AI मुळे इन्फॉर्मेशन हा फक्त तेच अगेन इट्स नॉट लिमिटेड टू Tier 1 सिटीज, बट इन्फॉर्मेशन तुम्ही Tier 2 मध्ये पण जी पाहिजे ती इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवू शकतात. अँड सो दिस इज लाईक द प्रायमरी रिझन इज की तुमचं लाईफस्टाईल चांगलं आहे Tier 2 सिटीज मध्ये. सेकंड इज तुम्हाला आज जे बिझनेस करण्यासाठी, आता माझा बिझनेस कसा आहे की माझा बिझनेस हा ग्लोबल ऑडियन्ससाठी बनलेला आहे, राईट. सो मी नाशिकमध्ये बसून माझे कस्टमर्स आहेत दिल्ली, मुंबई, पुणे सगळ्या सिटीजमध्ये स्प्रेडेड आहे अक्रॉस इंडिया. बट माझी जी टॅलेंट कॉस्ट आहे किंवा माझी जी बिझनेस ऑपरेशनची जी कॉस्ट आहे ती मुंबई पुणेपेक्षा 1/4 मध्ये, 1/4, राईट.
सो मी बिझनेस करतोय ते एका इंडियन ऑडियन्सच्या हिशोबाने आहे, बट माझं जी कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ रनिंग द बिझनेस ही खूप कमी आहे. त्याच्यामुळे बिंग इन Tier 2 सिटी माझा एडटेक बिझनेस खूप प्रॉफिटेबली मी रन करतो. रन करू शकता. येस सर. सो एक अजून माझा नेक्स्ट क्वेश्चन असं राहील तुम्हाला की फर्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला एक एंटरप्रेन्योरशिप या फील्डकडे बघण्यासाठी इन्स्पिरेशन कुठून मिळालं, किंवा तुमचं या फील्डमध्ये येण्याचं इन्स्पिरेशन कोण होतं? ओके, सो याच्यासाठी माझं इन्स्पिरेशन माझे वडीलच आहे. माझ्या वडिलांना 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे ऑन्टरप्रेन्योरशिप फील्डमध्ये. आणि मी जेव्हा त्यांच्या सोबत बॉर्न अँड ब्रॉट अप झालेलो आहे, सो मी बघतो की त्यांना जी रिस्पेक्ट आहे समाजामध्ये. वडील कुठल्या बिझनेसमध्ये? सो वडील पण ऑन्टरप्रेन्योरशिप एज्युकेशनच्याच बिझनेसमध्ये एज्युकेशन फील्डमध्ये. बट बेसिकली ही इज अन एज्युकेटर हिमसेल्फ, ओके. whereas I am an entrepreneur at the first place, right? So मी जास्त एज्युकेशन मध्ये मी नाही आहे, बट what I've focused on is creating a platform into entrepreneurship. बट मग मी जेव्हा त्यांचं बघतो की त्यांच्यामुळे हा एक असा धंदा, असा बिझनेस मला वाटतो की ज्याच्यामुळे जर का तुम्ही लोकांचे बिझनेस क्रिएट करताय, सो तुम्ही लोकांची वेल्थ क्रिएट करताय, त्यांच्यासाठी त्यांचे ड्रीम्स पूर्ण करताय, प्लॅटफॉर्म पण क्रिएट होतं, नोईंगली एक छान त्यांना एक प्लॅटफॉर्म तिथे क्रिएट करून देताय. करेक्ट. अँड पॅरलली आय एम ऑल्सो बिल्डिंग वेल्थ फॉर माय सेल्फ. म्हणजे हा असा बिझनेस आहे की ज्याच्याने दुवा पण मिळत आहे, बट फायनान्शियल पण तुम्ही स्ट्रॉंग होतं. येस सर. सो आता आपण आपली पुढची जी सेगमेंट आहे की इंजिनिअरिंग स्टुडंट्स वर्सेस रियालिटी चेक. सो इंजिनिअरिंग करून जॉब करावा का स्टार्टअप? ऑनेस्ट आन्सर. सी, मी ऑन्टरप्रेन्योरशिप एज्युकेशनच्या फील्डमध्ये, सो आय ऑलवेज मी कायम हे सांगेल की तुम्ही बिझनेसच करावा, बट बिझनेस कधी करावा त्याची एक टाइमलाईन आपण ठरवली पाहिजे. मी असं नाही म्हणत की इमिडिएटली इंजिनिअरिंग झालं आणि तुम्ही बिझनेस करायला पाहिजे. फर्स्ट तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट क्लिअर असला पाहिजे. तो प्रॉब्लेम स्टेटमेंट केव्हा क्लिअर होतो, हे तुमच्या ड्युरिंग द इंजिनिअरिंग अकॅडमिक फील्डमध्ये असतात, तेव्हा तुम्हाला रिअल वर्ल्ड सिनॅरिओज काय आहे त्याच्या अंदाजाने, प्रॉब्लेम हा किती मोठा आहे याच्या अंदाजाने. सो त्याच्यामुळे आय वुड सजेस्ट की फर्स्ट एक थोडा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. बीट ऍक्च्युली जसं आपलं ऑफ कॅमेरा जे आता बोलणं चालू होतं आपलं की सॅन फ्रान्सिस्कोचा तुमचा जो जर्नी होता, की जिथे आपलं डिस्कशन चालू होतं की ग्लोबल ऑडियन्स जिथे असते तिथे आपण ग्लोबल प्रॉब्लेम्सवर सोल्युशन डिस्कस करतो किंवा ग्लोबल प्रॉब्लेम्सवर आपण डिस्कशन करतो. सो कॉलेजला असताना ह्या सगळ्या गोष्टी कशा मिळवायच्या, की एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच असेल तो कसा डेव्हलप करायचा, एक ऍज अ स्टुडंट त्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या आपण? सी, कॉलेजमध्ये असताना तुम्हाला जर का रिअल वर्ल्ड एक्सपोजर पाहिजे असेल, सो फर्स्ट इज की सी आज बिकॉज ऑफ युट्यूब तुम्हाला नॉलेज खूप जास्त आहे. सो राईट फ्रॉम शार्क टँक असेल किंवा लिस्निंग टू सो मेनी पॉडकास्ट, त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट्स करताय की लोक काय काय बिझनेसेस बिल्ड करताय, कुठल्या स्टेटमेंटवर आधारित बिल्ड करताय ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर ट्राय टू एक्सप्लोर ॲज मच एज पॉसिबल. आता सी, मी इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरमध्ये मी दुबईला सोलो गेलेलो होतो 15 दिवस. सोलो ट्रॅव्हल, काही कुठलाही ना तिथे माझी काही सेटिंग होती ना काय होते. माझ्या फॅमिलीमधला मी पहिलाच पर्सन होतो की जो फॉरेन चालला डिरेक्टली. बट मग मी ते डेअरिंग घेतलं आणि मी सिव्हिल इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा. सिव्हिलमध्ये मी विचार केला की दुबई इज अ नंबर वन प्लेस इन कन्स्ट्रक्शन. सो मग मी तेव्हा तिथे फिरलो, हे बघितलं, तर माझं विजन खूप मोठं होत गेलं. दुबई रिअल इस्टेट मार्केट आजही टॉप आहे. सो आय वुड से की जेवढं तुम्हाला एक्सप्लोर करता येईल, मग तुम्ही कुठली पण वीकेंड भेटलं, कुठली पण सुट्टी गेली, गो टू एक्सप्लोर मुंबई, गो दिल्ली, गो बँगलोर किंवा आउट ऑफ इंडिया जातात, जेवढं पॉसिबल होत असेल. जस्ट ऑब्झर्व द थिंग्स अराउंड. अप्रोच काय ठेवला पाहिजे आपण त्यावेळेस सी, ऑब्झर्व ऑल स्मॉल थिंग्स. आणि काही पण नवीन कुठे टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे किंवा कोणी नवीन बिझनेसेस आहे. आता मी जेव्हा सॅन फ्रान्सिस्को मध्ये होतो, मी 2 वर्ष होतो. 2 वर्षामध्ये मी 300 पेक्षा जास्त इव्हेंट्स अटेंड केले. ठीक आहे. आय व्हिजिटेड ऑल द हेडक्वार्टर्स ऑफ उबर, एअरबीएनबी, गुगल, फेसबुक, सगळ्यांचे मी हेड ऑफिसेस व्हिजिट केले. कोणी मला इन्व्हाइट नाही केलेलं, बट आय पर्सनली वेंट अँड ऑब्झर्व थिंग्स की यार छोट्या छोट्या गोष्टी समजत गेल्या मला की काय कोण कुठल्या प्रॉब्लेम्स वरती स्टार्टअप बिल्ड करताय. मी एक असा स्टार्टअप बघितला की जो ऑटोनॉमस कार्सचा ऑपरेटिंग सिस्टम बनवतात. ओके. म्हणजे आज आपण अजूनही ऑटोनॉमस कारचा विचार नाही करत. खूप नवीन आहे आपल्यासाठी की ऑटोनॉमस कार आणि ते त्याच्या ऑपरेटिंग सिस्टम की ज्याच्याने 2 ऑटोनॉमस कार्स आपसात बोलू शकतील, असं त्यांचं सॉफ्टवेअर बिल्ड करत होते तेव्हा. ते केव्हा 7 वर्ष आधी. सो हे सगळे गोष्टी केव्हा समजतात जेव्हा तुम्ही अजूनही इंडियामध्ये तर म्हणजे ईव्हीच आता एवढं ट्रेंडिंग मध्ये आलं आणि एवढ्या दूरचा विचार तर फार कमी लोक करत असतील. एक्झॅक्टली. येस. सो नेक्स्ट क्वेश्चन माझा तसाच आहे की 90% जे आपले इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतात ना, ते स्टार्टअप कडे वळतात.
ऑब्व्हियसली आता एक स्टार्टअपची एक नवीन क्रेज आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. स्टार्टअपचा एक क्रेज आहे. 90% लोक विचार करतात की आम्ही करू, पण जवळपास मी म्हणतो की 99% लोक फेलच होतात. 1% असतात जे काहीतरी एक स्टार्टअप बिल्ड करू शकतात किंवा एक त्यांचं एक सक्सेसफुली ते ग्रोथ कडे जाऊ शकतात. सो असं का होतं? 90% लोकांचं कुठे चुकतंय स्टार्टअप मध्ये? मेनली स्टार्टअप का बरं फेल होतात? कारण ते ज्या प्रॉब्लेम वरती सॉल्व्ह करताय ती आयडिया रिलेव्हंट नाही आहे. राईट, मीन्स काय होतं की इट्स नॉट द राईट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. तो इफ माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, पण माझ्या प्रॉब्लेमसाठी मीच तर माझ्या बिझनेसचा कस्टमर नाही होऊ शकणार. माझ्या बिझनेससाठी कस्टमर कोण आहे ते शोधायला पाहिजे. सो तर मग हा प्रॉब्लेम हा वाईड इनफ आहे का? म्हणजे का माझ्या गल्लीतल्या सगळ्या लोकांसाठी हा प्रॉब्लेम आहे का माझ्या कॉलेजच्या सगळ्या मुलांसाठी हा सोल्युशन आहे का? फर्स्ट ऑफ ऑल हे थॉट केलं पाहिजे. त्याच्यानंतर दे ट्राय टू बिल्ड, म्हणजे आता एक स्टार्टअप बिल्ड करण्यासाठी सॉफ्टवेअरची कॉस्ट आहे, हार्डवेअर कॉस्ट आहे. सो कधी कधी ते राईट टाइमला जर कधी फंडिंग नाही मिळाली त्याच्यामुळे पण इश्यूज होऊन जातात. आपण फंडिंग कडे तर येऊयाच. आपण फंडिंग हा स्टार्टअप इंडस्ट्रीचा फार मोठा टॉपिक आहे. बट त्याच्या आधी जस्ट 5 अशा कुठल्याही गोष्टी ज्या तुम्हाला वाटतात की एक नवीन स्टार्टअप सुरू करताना ह्या 5 गोष्टी तर एखाद्या व्यक्तीने बघितलंच पाहिजे आणि नंतर मग स्टार्टअप सुरू केलं. ओके, सो 5 गोष्टींमध्ये फर्स्ट इज प्रॉब्लेम स्टेटमेंट. त्याच्या नंतर आहे त्याच्या अराउंड तुम्ही बिझनेस मॉडेल काय बनवताय. ओके, राईट, जसं आता ओला उबरनी प्रॉब्लेम स्टेटमेंट आयडेंटिफाय केला की टॅक्सीचा प्रॉब्लेम. येस. त्याच्यानंतर त्यांनी बिझनेस मॉडेल असं बनवलं की त्यांनी प्लॅटफॉर्म बनवलं. त्यांनी स्वतःचे टॅक्सी ड्रायव्हर्स घेऊन बिझनेस मॉडेल नाही बनवला. सो बिझनेस मॉडेल हा स्केलेबल असला पाहिजे की तुम्हाला उद्या तो बिझनेस तुमच्या सिटी पुरतं, जॉग्राफी पुरतं मर्यादित नाही, तो तुम्ही कुठे पण स्केल करू शकता. त्याच्यानंतर थर्ड इज सो प्रॉब्लेम स्टेटमेंट झालं, बिझनेस मॉडेल झालं. थर्ड इज टीम बिहाइंड इट, हु इज बिल्डिंग इट. सगळे जर का इंजिनियर्स एक सोबत तो प्रॉब्लेम वरती सॉल्युशन काढताय, सो कदाचित तुमचा स्टार्टअप हा वेल थॉट नाही आहे. म्हणजे सगळेजण फक्त टेक्नॉलॉजीचा विचार करताय. आय थिंक वॉल्वो का मर्सिडीजचा पण एक किस्सा असाच होता जिथे त्यांनी वुमन्सला एक कार डिझाईन करायला दिली होती. सो ती फक्त वुमन्स साठीच असणार होती ती कार, की वुमन्स साठी जर वुमननी जर एक कार डिझाईन केली तर अजून छान होईल. बट त्या कारचा प्रॉब्लेम असा झाला होता की ना त्या कारला बंपर होता ना काही होतं, की त्यांचं म्हणणं की इंजिन कधी खोलायची गरज पडतच नाही. सो इंजिनचं काम त्यांनी हे ठेवलेलं नव्हतं आणि बेसिकली इट्स दिसायला खूप छान होती पण फंक्शनल किंवा वर्किंग नव्हती. सो तेच आपलं जे आता तुम्ही बोलले की कोण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे याच्यावरून उदाहरण मला पण आठवलं. एका कंपनीला डॉग साठी प्रॉडक्ट लॉन्च करायचं. ओके, ते ऑलरेडी बिस्किट्स बनवते ह्युमन साठी, त्यांना डॉग साठी ट्राय करायचं, लॉन्च करायचं होतं. त्यांनी खूप रिसर्च केला, खूप टेस्टिंग केले आणि प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च झाला, पण तो प्रॉडक्ट चाललाच नाही. रिझन मग नंतर काय आला की त्या प्रॉडक्टचं जे टेस्टिंग आहे ते ह्युमन करत होते. सो बेसिकली प्रोडक्ट होता डॉग साठी पण ते ह्युमनला टेस्ट आवडत नव्हती किंवा ते पसंत नव्हतं, त्याच्यामुळे ते चाललं. सो इट शुड बी टेस्टेड ऑन डॉग्स. येस. एक आपला नेक्स्ट क्वेश्चन असा की आयडिया इम्पॉर्टंट की एक्झिक्युशन इम्पॉर्टंट? आय थिंक 100% एक्झिक्युशन इज इम्पॉर्टंट. आयडियाज आर एक्स्ट्रीमली चीप. म्हणजे आयडियाज तुम्ही चॅट जीपीटी ला पण विचारू, तुम्हाला तो 100 आयडियाज देऊ शकतो. व्हॉट मॅटर्स इज एक्झिक्युशन. एक्झिक्युशन मध्ये डेली तुम्हाला कमिटमेंट द्यायची आहे त्या प्रॉब्लेमला. तुम्हाला दररोज न्यू चॅलेंजेस फेस होणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स काढायचे आहे. सो एक्झिक्युशन आणि त्याला लॉंग टर्म कमिट करायचं आहे. कारण स्टार्टअप बिल्ड करणं इज नॉट ओव्हरनाईट सक्सेस. इट टेक्स इयर्स टू बिल्ड. वेअरएज आयडियाज आर, आज तुम्ही तुमच्या मनात किती पण इनोव्हेटिव्ह जरी आयडिया असते ना, आय कॅन गॅरंटी की त्या आयडियावरती कोणीतरी 10 वर्ष 20 वर्ष आधी ऑलरेडी काम केलेलं आहे. सो आयडियाज आर एक्स्ट्रीमली चीप. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज एक्झिक्युशन. एक्झिक्युशन. एक आयडियाज बद्दल मला अजून एक असं विचारायचं सर की आयडियाज ना काय होतं की बेसिकली प्रत्येक जण आपल्या आयडियावर, त्यांना असं वाटतं की आमची आयडिया खूप चांगली आहे, प्रत्येकाला आपल्या आयडियावर वर्क करायचं असतं. बट इंडियामध्ये ही एक मेंटॅलिटी आहे लोकांची की इथे लोक फर्स्ट थॉटवर लगेच हे करतात आणि ऍक्शन घ्यायला सुरुवात करतात. आयडियावर कसं वर्क केलं पाहिजे अजून, की आपली आयडिया अजून कशी शार्प होईल किंवा कशी एक क्रिस्टल क्लिअर होईल जेणेकरून एक्झिक्युशन मध्ये आपल्याला जास्त त्याची मदत होईल. सो आयडियावर कसं वर्क करायचं? सो आयडिया ही फक्त तुमच्या मनात नाही ठेवली पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल आयडिया ही खूप जास्त लोकांना शेअर केली पाहिजे. मग शेअर करताना एक त्यांच्या मनात थॉट असतो की ओके माझी आयडिया जर कोणी चोरून हे केलं तर, हा एक खूप म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्यासारखे आयडिया बऱ्याच लोकांना आलेले असतात, बट तरी ते प्रत्येकाला एक मनात भीती असते की ओके मी जर आयडिया सांगितली आणि माझी आयडिया चोरून दुसऱ्यांनी काही केलं तर.
सो मग तिथे एक तो डाऊट पण असतो दॅट्स share एक्झिक्युशन मॅटर्स. करताना. Okay. तुमच्या आयडियावरती तुम्ही ज्या प्रकारे एक्झिक्युट करू शकता तो समोरचा व्यक्ती समोरचा एक्झिक्युट व्यक्ती नाही नाही करू करू शकत. शकत. Yes. राईट. बऱ्याचशा स्टार्टअप्स मध्ये काय होतं की स्टार्टअप एका स्केल वरती मोठा होतो, मग इन्व्हेस्टर्स काय करतात, त्या कंपनीचा जो फाउंडर आहे तो रिप्लेस करतात आणि एका Yes. सीओ ने रिप्लेस करतात. बरोबर. पण त्या सीओ ला ती कंपनी रन नाही करतायत हा. आणि इव्हेंच्युअली ते त्यांना समजतं की नाही त्या ओरिजिनल फाउंडरलाच केलं भारत पाहिजे. पेचं जसं आता झालं अश्नीर करेक्ट, एक्झॅक्टली. अश्नीर गोवर. सो बेसिकली काय आहे की आय फील की आयडिया ही जास्तीत जास्त शेअर केली पाहिजे, कारण तुम्हाला जर का आयडिया रिफाईन करायची आहे सो अशा लोकांना भेटा की जे त्या आयडियाच्या इकोसिस्टम मध्ये कोणी काहीतरी काम केलेलं आहे त्यांनी, मग त्यांच्याकडून कॉन्स्टंटली फीडबॅक घ्या, रिव्ह्यूज घ्या आणि शेअर इट. अँड आयडियाज, अगेन आय एम टेलिंग यू, आयडियाज आर व्हेरी चीप. आता खूप साऱ्या कंपनीज आहे, आता नेटफ्लिक्स आहे, दे स्टार्टेड विथ अन आयडिया ऑफ डीव्हीडीज, DVDs. येस. बट आज ते स्ट्रीमिंग स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने पण बरेच जसे लाईफ मध्ये डिसिजन घेतलेत त्यांच्या जिथे लोकांनी खूप जास्त क्रिटिसाइज केलंय नेटफ्लिक्सला. ऍक्च्युअली नेटफ्लिक्सने एक डिसिजन त्यांचं असं घेतलं होतं की त्यांनी डीव्हीडी रेंटलचा जो तुम्ही एक टॉपिक काढला त्यावेळेस त्यांचं मॉडेल असं होतं ना सर, की जस्ट इन केस डीव्हीडी जर तुम्ही रेंटवर घेऊन गेलेत, तुम्हाला जर लेट झालं तर लेट फीस तुम्हाला मिळणार. आणि या इंडस्ट्रीत बिझनेसच लेट फीस वर होता की लेट फीस जेवढे येतील तेवढा आपलं प्रॉफिट होत राहील. नेटफ्लिक्सनी सगळ्यात पहिला बिझनेस मध्ये डिसिजन तेच घेतलं की वी डोंट वॉन्ट दॅट एक्स्ट्रा मनी फ्रॉम यू. सो फक्त रेंटवर घेऊन जा, जर तुमच्याकडून लेटही झालं तर लेट फीस नकोय. आणि या डिसिजन नंतर खूप इंडस्ट्रीमध्ये हे झालं होतं, पण आज आपण बघतो की नेटफ्लिक्स नंबर 1 आहे. डिसिजन्स त्यांनी घेतले तर फार हे झालं. सो एक नेक्स्ट क्वेश्चन माझा असं सर, आज जर आपण बघितलं तर टियर 2 सिटीज मध्ये बऱ्यापैकी एक चांगलं वातावरण स्टार्टअप साठी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी पण आज जर टियर 2 सिटीज बद्दल आपण बोललो तर अशा कुठल्या 3 फील्ड तुम्हाला वाटतात की या फील्डमध्ये फार स्ट्रगल करावं लागतं एका स्टार्टअपला टियर 2 सिटीज मध्ये? ओके. सो एकदम जर का डीप टेक तुमचा स्टार्टअप आहे, म्हणजे खूप सारा हार्डवेअर, खूप जास्त टेक्नॉलॉजी, सपोज एआय आहे, बट एआयचं ऍप्लिकेशन, बट तुम्ही कोर एआय टेक्नॉलॉजी बिल्ड करताय, ओके. सो त्याला लागतो एक इकोसिस्टम, त्याला लागतो त्या इंडस्ट्रीचा एक्सपर्टीज. सो ते टियर 2 सिटीज मध्ये एवढं इझिली पॉसिबल नाही आहे. सो वेन इट कम्स टू व्हेरी हाय R&D स्टार्टअप्स, सो त्याच्यामध्ये पण तेवढं इकोसिस्टम टियर 2 सिटीज मध्ये. R&D म्हणजे सपोज एखादं तुम्ही प्रॉडक्ट बनवलं, त्याचं टेस्टिंग करायचं, त्याचं नवीन प्रोटोटाइप बिल्ड करायचं, तर याला बेसिकली एनी टाइप ऑफ रिसर्च वी कॅन से, खूप हेवी R&D की ज्याला हेवी टाइपचं प्रोटोटाइप बनवायचं आहे. सो ते काइंड ऑफ स्टार्टअप्स हे टियर 2 सिटीज मध्ये इतकं फिजिबल नाही बिल्ड करायला. ओके. सो जसं आपलं बोलता बोलता तुम्ही एक टॉपिकवर बोलले होते की लॉंग टर्म विजन फार महत्वाचं असतं. एक स्टार्टअप जर आपल्याला सुरू करायचं आहे किंवा एनी बिझनेस, एक लॉंग टर्मचं एक विजन फार महत्वाचं आहे. सो आणि त्याच उलट आजची ही जी जेनझी एक ऑडियन्स आहे, सो जेनझी जी आहे ना ती एक शॉर्ट टर्म डोपामाइनची सवय लागलेली आहे जेनझीजला. सो एक लॉंग टर्म बिझनेस जेनझीजला घेऊन कसा बिल्ड करायचा, किंवा ऍज अ जेनझी एक लॉंग टर्म बिझनेस कसा बिल्ड करायचा? करेक्ट. कारण यांना फार शॉर्ट टर्म सगळ्या गोष्टी लागतात म्हणून. बरोबर. सो जेनझीज काय आहे की जेनझीज आर समवन हू नोज हाऊ टू फिगर इट आउट. मग कुठलाही प्रॉब्लेम दिला ते त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतात, त्यांना टेक्नॉलॉजी यूज करता येते. सो दे डोंट बिलीव्ह इन हार्ड वर्क, बट दे बिलीव्ह इट स्मार्ट वर्क, आणि विच इज रिक्वायर्ड ॲट द मोमेंट. बट एखादा जर तुम्ही स्टार्टअप बिल्ड करताय, आज काय माइंडसेट कसं झालेलं आहे की ते रील्स बघतात किंवा युट्यूब व्हिडिओज बघतात, आणि दे सी की अरे याने ॲट द एज ऑफ 23 ही हॅज बिल्ड $1 billion कंपनी. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की इमिडिएट सक्सेस मिळायला पाहिजे कुठल्याही स्टार्टअपसाठी. सो what I would suggest is की Gen-Zs should know how to work with experienced people. Someone who has spent decades in building a startup. अशा व्यक्तींसोबत जर का हँड इन हँड जर का काम केलं, सो तुम्हाला एक इनोव्हेटिव्ह अप्रोच पण मिळतो तुमच्या स्टार्टअपला. ॲट द सेम टाइम तुम्हाला एक वेल एक्सपिरियन्स किंवा प्रोसेस ड्रिव्हन कसं असलं पाहिजे याचं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतो. येस. ओके. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज की इंस्टाग्राम रील कल्चर जे आहे ते एंटरप्रेन्योरशिप माइंडसेटला डॅमेज करतंय की हेल्प करतंय? ओके. आय थिंक, कारण आज आपण बघतो की इंस्टाग्रामवर बरेचसे असे इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांनी एक बिझनेस सुरू तर केला, बट दे कांट हँडल दॅट बिझनेस आफ्टरवर्ड्स. कारण नंतर त्यांना तो एक तर बिझनेस हँडल नाही करता येत, किंवा मग एक हाईप जोपर्यंत असते तोपर्यंत बिझनेसचा एक स्केल चांगला होतो, त्यानंतर कदाचित बिझनेस त्या लेवलला स्केल करत नाही. मग एक इंस्टाग्रामचं जे एक रील कल्चर आहे हे मग एक काय म्हणता येईल त्याला, डॅमेज करतंय एंटरप्रेन्योरशिप माइंडसेटला की हेल्प करतंय?
सो आय थिंक इंस्टाग्राम रील कल्चर आहे ना ते इन्स्टंट डोपामाइन क्रिएट करत आहे. वेअरएज ऑन्टरप्रिनरशिप साठी तुम्हाला इट शुड नॉट बी डोपामाइन बेस्ड, बट तुम्ही त्यासाठी पॅशनेट असले पाहिजे, तुम्ही लॉंग टर्म थिंकिंग केलं पाहिजे, तरच ते होऊ शकतं. सो इफ यू आर समवन की जे एक रील बघून मोटिवेट होत आहे की आज मी आता जॉब क्विट करेल किंवा मी हा स्टार्टअप बिल्ड करेल, देन यू आर नॉट बिल्ड फॉर ऑन्टरप्रिनरशिप. कारण का तुम्हाला एक्सटर्नल व्हॅलिडेशन्स लागतात. फॉर ऑन्टरप्रिनरशिप तुमचं इंटरनल इतकं ड्रिव्हन असलं पाहिजे की तुम्हाला कुठल्याही डोपामाइनची गरजच नाही पडली. येस, नाईस. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, जेनझी जे आहेत एक पेशन्स यांच्यामध्ये फार कमी असतात. सो त्यामुळे अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या यांच्यासाठी येत जात राहतात असं म्हणायला हरकत नाही. कारण की दे आर नॉट दॅट मच लॉयल टुवर्ड्स देअर वर्क ऑर समथिंग लाईक दॅट. आपण बघतो की आजच्या काळामध्ये बरेचसे आपण जेनझीज जे असतात ते जॉबला घेऊन एवढे सिरियस नाही आहेत, कारण त्यांना जॉब जाणं म्हणजे काही एवढं एक मोठं टेन्शन वाटत नाही. रॅदर दॅन मिलेनियल्स मध्ये हे फार मोठं टेन्शन होतं जॉब जाणं म्हणजे, पण जेनझीजला ते एकदम फ्री असतात. सो ह्या माइंडसेट बद्दल काय तुम्हाला हे करायचंय? सी, जेनझीज आता माझ्या ऑफिसमध्ये पण खूप सारे जेनझीज काम करतात, बट मी जेनझीजला पण रिटेन करतोय. माझ्याकडे काही जेनझीज असे की ते कसं, कारण बरेचसे आपले ऑन्टरप्रिनर जे असतील ते पण हा पॉडकास्ट बघतायत, सो त्यांना पण एक कळेल की जेनझीजला आपल्या बिझनेसमध्ये कसं रिटेन करायचं. जेनझीजला रिटेन करणं हा आजच्या याच्यामध्ये कुठल्याही मॅनेजरला खूप इम्पॉर्टंट झालेला आहे. जेनझीजला आय फील की यू नीड टू गिव्ह फ्लेक्झिबल वर्क एन्व्हायरमेंट. त्यांच्यासाठी पॉलिसीज अशा डिफाईन करा की ते त्यांच्या आउटकम बेसिसवरती आपण त्यांचं वर्क डिफाईन करते, नॉट इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ आवर्स दे हॅव वर्कड ऑन. असं एन्व्हायरमेंट क्रिएट करा की जे त्यांना दररोज यायला आवडेल. राईट, जर का खूप जास्त स्ट्रिक्ट केलं सो ते त्यांना आवडत नाही. अँड असं एन्व्हायरमेंट क्रिएट केलंय की जेवढा बी इनोव्हेटिव्ह आयडियाज तुमच्याकडे आहे, कम अँड शेअर, अँड इफ समथिंग गेट्स वर्कड आउट यू आर रिवॉर्डेड इक्वली. ओके, आय थिंक 6 सिग्मा आपण जसं एक म्हणतो की 6 सिग्मा मध्ये जसं आपण कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंटला एक फार महत्व दिलं जातं 6 सिग्मा मध्ये पण, की जस्ट इन म्हणजे माझ्या पण ऑफिसमध्ये मला आठवतं की तिकडे एक बॉक्स असायचा ज्यात एक कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंटसाठी तुमच्या डोक्यात जर काही नवीन आयडिया असेल तुम्ही जस्ट एक त्या बॉक्समध्ये टाका, ती आयडिया आम्हाला शेअर करा. जर चांगली वाटली तर इन टर्म्स ऑफ रिवॉर्ड्स तुम्हाला एक तर पेमेंट मध्ये ते एक मिळेल किंवा मग वेगळ्या टाईपचे रिवॉर्ड्स पण त्यासाठी असायचे. सो एक असं एक वातावरण होतं. कितीतरी कंपनीज मध्ये इसॉप्स कल्चर आहे. राईट, सो इसॉप्स म्हणजे काय की एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स प्रोग्राम. म्हणजे तुम्हाला इसॉप्स मिळतं तर तुमची वेल्थ कुठेतरी क्रिएट होते, आणि ती वेल्थ केव्हा क्रिएट होते जेव्हा कंपनी खूप एक्सपोनेन्शियली ग्रो करते. सो तशा टाईपच्या पॉलिसीज इफ यू कॅन इम्प्लिमेंट इन युअर स्टार्टअप्स. येस, डेफिनेटली. सो स्टार्टअप मध्ये एक 20-25 वयात रिस्क घेणं चांगलं आहे का थोडं एक 20-25 वयात नॉलेज घेऊन मग नंतर स्टार्टअप मध्ये उडी मारणं चांगलं आहे? आय थिंक की जेवढं अर्ली तुम्ही स्टार्टअप मध्ये काम करताय अर्ली एज मध्ये तेवढं बेटर आहे. कारण जेवढं तुम्ही मॅच्युअर्ड ऑर्गनायझेशन मध्ये जाल, लार्ज ऑर्गनायझेशन मध्ये जाल, तुमचं वर्क प्रोफाईल हा एक स्पेसिफिक डोमेन वरतीच आधारित आहे. म्हणजे यू आर जस्ट डुईंग एव्हरी डे सोशल मीडिया ऍड्स, जर का तुमचे डिजिटल मार्केटिंग प्रोफाईल आहे. पण जेव्हा जर का तुम्ही स्टार्टअप मध्ये काम करताय, सो यू आर डुईंग युट्यूब ऍड्स, यू आर डुईंग व्हिडिओ शूटिंग, तुम्ही कॉन्टेंट शूट पण करताय, क्रिएटिव्स पण बनवताय, ग्राफिक डिझायनिंग पण करताय, व्हिडिओ एडिटिंग पण करताय. सो असं तुम्हाला मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात जेव्हा तुम्ही एका स्टार्टअप मध्ये काम करताय. सो आय थिंक की स्टार्टअप मध्ये तुम्हाला लर्निंग कर्व हा खूप मोठा असतो, एक्सपोनेन्शियल लर्निंग असतो. आणि मग जसं जशी कंपनी तुमची बिल्ड होते स्टार्टअप तसे तसे तुमच्या अंडर टीम्स बिल्ड होतात एका स्टार्टअप मध्ये. सो आय थिंक आय वुड प्रेफर स्टार्टअप अगेन्स्ट अ लार्ज ऑर्गनायझेशन. अर्ली स्टार्ट जास्त चांगलं आहे. ओके, सो त्यानंतर माझा एक थोडा आपण त्याला पॉलिटिकल म्हणू शकतो हा क्वेश्चन आहे, कारण आता जवळपास 6,000+ स्टार्टअप्सला तुम्ही हेल्प केलं आणि Tier 2 मध्ये आता कसं स्टार्टअपला वर्क करता येईल ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही वर्क करताय. सो त्यात मला एक क्वेश्चन विचारायचं तुम्हाला की इंडियामध्ये खरंच एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटला सपोर्ट मिळतो गव्हर्नमेंट करून का ह्या फक्त गोष्टी आहेत? कारण एक नवीन बिझनेस जेव्हा कोणी सुरू करतोय तेव्हा त्याच्या डोक्यात ह्या पण बऱ्याच गोष्टी असतात. सो गव्हर्नमेंट सपोर्ट काही मिळतो? सी, आता एक इज ऑफ डुईंग बिझनेसचं रँकिंग असतं. आज इंडियाचं इज ऑफ डुईंग रँकिंग हा खूप एक्सपोनेन्शियली वाढलेला आहे. बरोबर, त्याच्यामुळे व्हॉट इट टेल्स यू की आज वर्किंग एन्व्हायरमेंट हे इझी झालेलं आहे इंडियामध्ये. सेकंड इज तुम्ही बघा आज गव्हर्नमेंट स्टार्टअपच्या डीप टेक फंडिंगसाठी त्यांनी 10,000 crore बजेट अलोकेट केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंही R&D करायचं असेल त्याच्यासाठी सेपरेट बजेट अलोकेट केलेलं आहे.
अटल इनोव्हेशन सेंटर, अटल इन्क्युबेशन सेंटर असे Yes. खूप सारे त्यांनी क्रिएट केलेले आहे. Yes. आज बघा, आज इंडियामध्ये AI इम्पॅक्ट चा एक समिट होतोय दिल्लीमध्ये, की जिकडे सुंदर पिचाई, सत्या नंडेला सगळे लोक सगळे येतात, लोक. राईट. सो आज करंट गव्हर्नमेंट इज डुईंग अ लॉट टू फॉर स्टार्टअप्स टू Startups, बिल्ड to इन grow. इंडिया अँड रिटेन इन इंडिया ओनली. Yes, आज yes. खूप तुम्ही हे पण ट्रेंड बघाल की खूप सारे स्टार्टअप्स आधी इंडियामधून फॉरेन मधले जायचे, तिथे त्यांचं हेडक्वार्टर करायचंय आणि इंडिया आता फॉरेन मधून इंडिया फॉरेन मधून इंडियामध्ये येत आहे. कारण IPOs मध्ये पण त्यांना चांगला एक्झिट मिळतं. येस, एक्झिट चांगलं माहिती. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत कसं पोहोचायचं, किंवा मग काही स्कीम असतील गव्हर्नमेंटच्या, किंवा मग ह्या ज्या अशा सेमिनार्स असतात गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करतं, किंवा मग एखाद्या प्रायव्हेट बॉडीचे जरी असतील तरी पण इथपर्यंत कसं पोहोचायचं, कारण लोकांना इन्फॉर्मेशन मिळतच नाही अशा टाईपची बरीच. राईट. सो सी, फर्स्ट इज डोंट बिल्ड अ स्टार्टअप जस्ट बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह सबसिडी. हा, येस. सो ते खूप लोकांना असं वाटतं की अरे चला याच्यामध्ये सबसिडी मिळते तर मी त्या नाही, विषयामध्ये बट मी फक्त त्या सिरियस ऑन्टरप्रिनर बद्दल बोलतोय की ज्यांना थोडी जरी हेल्प मिळाली तरी दे कॅन ग्रो मोर. सो मी त्या ऑन्टरप्रिनर बरोबर. बद्दल, किंवा मग त्या माइंडसेटनी जे लोक काम करतात त्यांच्यासाठी. बरोबर, करेक्ट. सो सी, आज आता गव्हर्नमेंटचं PL आहे, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम, राईट. की जर का तुम्हाला एखादा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस करायचा असेल, सो तुम्ही जेवढं प्रोडक्शन कराल तेवढं तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळत जाईल, आणि ते एका स्केल ऑफ बिझनेस साठी आहे. तर अशा खूप साऱ्या स्कीम्स आहेत. याचं नॉलेज तुम्हाला कुठे मिळतं? आता सपोज आमच्यासारखे इन्स्टिट्यूशन्स आहे बरोबर. की जे आम्ही ऑन्टरप्रिनरशिप मध्ये फोकस करतो, ट्रेनिंग बरोबर. देतो. सो आमच्यामध्ये खूप सारे मेंटर्स आहे की जे प्युअरली फोकस आहे की गव्हर्नमेंट स्कीम, सबसिडी, इन्सेंटिव्ह येस, वरती आम्ही कसं गाईड करू शकतो. येस. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे काही डिपार्टमेंट्स असतात, किंवा MIDCचे ऑफिसेस असतात, किंवा काही जर का न्यू दिल्लीमध्ये तुम्ही गेले, अटल इन्क्युबेशनचे काही सेंटर्स आहे की तिकडे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळू शकतं. अँड ऑलवेज स्टे कनेक्टेड विथ द रिसेंट अपडेट्स. दररोज काही ना काही येतं. सो न्यू बजेट्स मध्ये नवीन गोष्टी येतात. यामध्ये न्यूजचा किती रोल आहे? न्यूज आहे ऑफकोर्स. म्हणजे आधी फार असायचं ना की तुम्हाला जर काही करायचं तर मग न्यूज वाचा, पेपर्स वाचा, ह्या सगळ्या हा, गोष्टी फार हा. असायच्या. सो आजकाल तर AI वगैरे सगळ्या काही गोष्टी बरोबर. खूप ऍडव्हान्स झाल्यात. सो न्यूजचा किती रोल आहे यात सगळ्या गोष्टी? सी, इफ यू जस्ट फॉलो फ्यू क्रिटिकल पेजेस किंवा युट्यूब चॅनल्स, Just you can suggest हा. some pages and Insta channels also to watch. सो आता बॅक स्टेज विथ मिलेनियर्स नावाचा एक चॅनल आहे की युट्यूब वरती खूप सारा तिथे कॉन्टेंट असतो. यू कॅन फॉलो उद्योग वरती की तिकडे तुम्हाला खूप Yes. सारे आयडियाज मिळू शकतील. यू कॅन फॉलो थिंक स्कूल. आता ऑब्व्हियसली तुम्ही बघतात नवीन स्कीम, इन्सेंटिव्ह, जिओ पॉलिटिक्स वरती तिथे कॉन्टेंट येत असतो. त्याच्यानंतर ट्विटर वरती काही चॅनल्स आहे, आकाश गुप्ता आहे, की जे असे खूप सारे दररोज ट्विट्स टाकत Tweets असतात, टाकतात. व्हॉट इज रिसेंट हॅपनिंग इन स्टार्टअप इकोसिस्टम. ओके, सो स्टार्टअप इकोसिस्टम बद्दल आपण बोलतोय, तर मग अजून एक प्रश्न स्टार्टअप इकोसिस्टमला घेऊन असा आहे की स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये फंडिंग हाईप जास्त आहे आणि ग्राउंड लेवलला बिझनेस कसा आहे? म्हणजे फक्त फंडिंग हाईप यांच्या जास्त असतात आणि ग्राउंड लेवलला नेमकं काय आहे हे कळत नाही आपल्याला. सो एक त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ही फक्त हाईप आहे का खरंच ग्राउंड लेवलला तेवढा बिझनेस आहे? आय फील की जे ट्रेडिशनल बिझनेसेस करताय, बी इट इन टू फूड प्रोसेसिंग, बी इट इन टू कन्स्ट्रक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, ते रादर खूप जास्त ग्राउंड लेवलला जास्त बिझनेस करताय, ते Yes. प्रॉफिट जास्त कमवत आहे. बट स्टार्टअप्समध्ये जेव्हा कुठली फंडिंग अनाउन्समेंट होते तर त्यांना खूप जास्त PR मिळतो, पब्लिसिटी मिळते. सो आय फील की आज PR किंवा कुठलाही फंडिंग कोणी रेज केलं, सो न्यूज चॅनल्सला त्याच्यामध्ये खूप जास्त क्लिक बेट्स मिळत आहे, राईट. सो त्याच्यामुळे नॅचरली ते अशा न्यूज जास्त फोकस करतात, कव्हर बरोबर. करतात. बट इफ अ बिझनेस इज डुईंग, एखाद्या स्टार्टअपला 7 करोडचं फंडिंग मिळतं आणि एखादा बिझनेस 7 करोडचं प्रॉफिट कमवत आहे, तो 7 करोडचं फंडिंग जो करतोय, फंडिंग ज्याला मिळतं त्याची जास्त हाईप पब्लिसिटी होते कम्पेअर टू समवन इज डुईंग 7 करोड प्रॉफिट. येस, जसं एक स्टार्टअप बद्दलच नाही, आपण जर बघितलं तर मोठ्या मोठ्या कंपन्या पण मला वाटतं असाच गेम खेळतात. कारण जसं आपण रिसेंट जर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर आपल्याकडे लेन्सकार्ट सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे. लेन्सकार्टचा आता IPO आला आणि त्या IPO बद्दल पण असंच बोललं गेलं की हे ओव्हर हाईप आहे, किंवा कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे किंवा जे प्रॉफिट्स आहेत आणि त्यांचे ऍसेट्स आहेत हे एवढे नाही आहेत जेवढे दाखवले गेलेत, किंवा बेसिकली प्रॉफिट कमी आहे पण दाखवल्या खूप जास्त गेला IPO साठी.
आणि त्यात इन्क्लुडिंग पियुष बन्सल जेवढे अर्ली इन्व्हेस्टर होते त्यांना पण खूप चांगलं एक्झिट मिळालं. दॅट्स नॉट अ बॅड थिंग. अर्ली इन्व्हेस्टरला एक्झिट चांगलं मिळालं ती चांगली गोष्ट आहे. बट जे IPO परचेस करणारे होते लोक, जनरल पब्लिक, यांच्यासाठी ते नाहीये म्हणजे फिजिबल की तुम्ही एखादा IPO लॉन्च झालाय आणि तो तुम्ही घेतला 100 रुपयाला, नेक्स्ट डे तो 80 रुपयाला होतोय किंवा 70 रुपयाला होतोय. सो एक हाईप जी आहे ही, राईट. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सो स्टार्टअप आहे ना, हा एक व्हॅल्युएशन गेम, राईट. Yes. आणि व्हॅल्युएशन कोण वाढवतो? जो त्याच्यामध्ये अर्ली इन्व्हेस्टर, अर्ली इन्व्हेस्टर, राईट. एखादा व्हेंचर कॅपिटलिस्ट Venture असेल, एखादा capitalist, इन्व्हेस्टर yes. असेल, लार्ज इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आता जेव्हा लेन्सकार्टचं झालं, इट लिस्टेड ॲट 70,000 crore व्हॅल्युएशन. त्यांचं प्रॉफिट किंवा अर्निंग मल्टिपलचं 300 times होतं, राईट. सो पण जेव्हा एक्झिट, जेव्हा IPO मध्ये काय होतं, जेव्हा जो अर्ली इन्व्हेस्टर Early आहे investor. त्याला एक्झिट Exit मिळतं, मिळतं. राईट. आणि त्याने खूप सारा प्रॉफिट कमवला. त्याला कळतंय की आता इथून पुढे जास्त स्कोप नाहीये Scope किंवा इथून पुढे ग्रो करण्यासाठी खूप वेळ लागेल. हा, सो ही इज हँडिंग आउट, ही इज मेकिंग अन IPO. आणि मग IPO मध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स एंट्री करतात आणि जो अर्ली इन्व्हेस्टर आहे तो एक्झिट मारतोय, Exit. तो त्याचा पैसा मोकळा बरोबर. करून येतोय. सो आय फील की IPO मध्ये काय होतं की खूप हेवी व्हॅल्युएशन वरती येतात, कारण ते हाईप क्रिएट केलेलं असतं, ते बबल क्रिएट केलेला असतो. काही IPOs येतात चांगले, जेन्युअनली खूप चांगले व्हॅल्युएशन मध्ये येतात. सो तुम्हाला रेव्हेन्यू मल्टिपल वर्सेस व्हॅल्युएशन हे तुम्हाला बघायला पाहिजे. बट आता काही IPOचा सीन काय होतो सर, की काही IPOs मध्ये ऑब्व्हियसली एक फेस असतो ज्याला बघून लोक त्या ब्रँडला ओळखतात. जसं लेन्सकार्ट, आधी लेन्सकार्टला ओळखत होते, पण शार्क टँक नंतर पियुष बन्सल इज इक्वल टू लेन्सकार्ट. PW चं पण तसंच आहे की जे आपले PW चे सर आहेत, येस, अलक पांडे. अलक पांडे इज PW. तर मग जेव्हा PW चा IPO आला तेव्हा अलक पांडेनीच एक्झिट घेतली. सो मग अशा वेळेस नॉर्मल पब्लिकचं पण फार हे होतं की ओके, आता मी इन्व्हेस्ट करू की नको, कारण ज्याला बघून आम्ही इन्व्हेस्ट करत होतो स्टार्टअप मध्ये तोच आता जर यात नाहीये, त्या बिझनेस मध्ये नाहीये. सो मग अशा वेळी बिझनेस वर काय फरक पडतो त्याचा? सो सी, इन्व्हेस्ट म्हणजे यू शुड नॉट, तुम्ही जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय, तुम्ही स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट नाही करत आहे, म्हणजे किंवा तुम्ही एखाद्या established व्यक्तीवरती नाही करताय. तुम्ही काय बघायला पाहिजे, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट हे कम्प्लिटली डिफरंट सेक्टर आहे. म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर कडून तुम्ही ऍडवाइस घेतली पाहिजे की कुठल्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, ना की डोंट गो विथ द हाईप, बट गो विथ प्रॉपर ऍडवाइस आणि इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन तुम्ही घ्या. तुम्हाला फायनान्शियल नॉलेज जरुरी आहे जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. मग फायनान्शियल नॉलेज मध्ये काय गोष्टी येतात की त्याचं कंपनीचं प्रॉफिट किती आहे, बरोबर, त्या अर्निंग्सच्या अगेन्स्ट किती त्यांचं व्हॅल्युएशन, किती मल्टिपल्स मध्ये त्यांचं इयर ऑन इयर किती ग्रोथ आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. तेव्हा यू शुड इन्व्हेस्ट. बेसिकली आपण पी रेशो वगैरे एक नॉर्मल तरी आपण ते बघतो. नाही, बट माझा त्या लेवलला क्वेश्चन आहे. माझा एक क्वेश्चन असाच आहे की नंतर जे कंपनी जे आपण म्हणतो किंवा एखादं व्हेंचर आपण म्हणतो त्याच्यावर काय फरक पडतो जेव्हा त्याचा फाउंडर एक्झिट घेतो तेव्हा? आता झोमॅटोच्या फाउंडरने पण एक्झिट घेतलं इटर्नल कंपनीमध्ये, राईट. ही स्टेप डाऊन फ्रॉम अ CEO रोल. पण मग त्यांचं आता नेक्स्ट विजन काय आहे की ही वॉन्ट टू बिल्ड एरोस्पेस कंपनी, ही वॉन्ट टू बिल्ड हेल्थ रिलेटेड कंपनी, आणि ही वॉन्ट टू फोकस ऑन मल्टिपल कंपनीज. बट त्यांनी जेव्हा एक्झिट घेतलं, ही हॅज एन्शोर्ड की CEO एक असा अपॉइंट केलेला आहे, अल्बिंदर सिंग काहीतरी आहे. पहिले दीपिंदर होते, आता कोणीतरी अल्बिंदर आहे जे ब्लिंकिटचे फाउंडर आहे. सो ब्लिंकिट फाउंडरला ऑलरेडी माहिती आहे ही क्विक कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी सेगमेंट कसं चालतो. सो ही हॅज पोझिशन हिम ॲज अ CEO. सो डिपेंड, अगर इवन इफ स्टार्टअप फाउंडर एक्झिट फॉर अ लार्जर विजन, हु इज रनिंग द कंपनी बिहाइंड, ते पण फार महत्वाचं आहे. आताच ऍक्च्युली त्यांचा दीपिंदरच्याच एका व्हिडिओमध्ये लोकांनी आता पुन्हा एक गेस करणं पण सुरू केलं. त्या व्हिडिओमध्ये ते बोलत होते की एक असं एखादं सिस्टम असलं पाहिजे की मी एखाद्या Tier 3 सिटीत बसून आहे आणि तिथून सुद्धा मी प्लेननी समजा माझ्या ऑफिस पर्यंत जर जाऊ शकतोय. सो मग मला दिल्लीत किंवा कुठे मुंबईत राहायची गरजच नाही. अशा एखाद्या सिस्टमवर आता कदाचित त्यांचं वर्क चालू असू शकतं, लोक तेच गेस करतायत. इव्हीटोल, ते इव्हीटोल सेगमेंट आहे. आणि इव्हीटोल म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल व्हर्टिकली अपलिफ्टेड सिस्टम असं काहीतरी त्याला म्हणतात. मी या कॉन्सेप्ट वरती 8 वर्ष आधीच बघितलेलं, त्याचे प्रोटोटाइप बघितलेले. आणि US मध्ये मी जेव्हा होतो, छोटंसं गाव आहे जिथे 10-20,000 पॉप्युलेशन, तिथे पण एक एअर स्ट्रिप असतं. सो ती कॉन्सेप्ट बेसिकली वॉन्ट्स टू ब्रिंग बॅक टू इंडिया. येस. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, आपण स्टार्टअप बद्दल गप्पा मारल्यात, आपण एंटरप्रेन्योरशिप बद्दल गप्पा मारल्यात, बट ह्या सगळ्या गोष्टींचं जे एक रॉ मटेरियल आहे आणि ते ज्या फॅक्टरीतून निघतं ते म्हणजे कॉलेज.
सो काय वाटतं, कॉलेजेस खरंच ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटला एवढं महत्व देतात की फक्त कॉलेजेस म्हणजे एक प्लेसमेंट फॅक्टरी झालंय मुलांसाठी? सो ओव्हर द इयर्स कॉलेजेस हा प्युअरली प्लेसमेंट फॅक्टरी म्हणूनच आहे. तुम्ही बघा कुठल्याही कॉलेजचं जर का त्यांना स्वतःचं ब्रँडिंग मार्केटिंग करायचं असेल ते पहिले होर्डिंग लावतात जॉब की हा आमचा मुलगा हा इतक्या पॅकेजला प्लेस झालेला, मग तो US मध्ये असेल किंवा असेल तर, आणि मुलांना पण त्याचंच अट्रॅक्शन असतं की अरे हा एवढा obviously. प्लेस झाला. बट वेरस त्याच कॉलेजमधला एखादा ऑन्टरप्रेनर आहे की जो आज वर्षाला 5-10 करोड कमवतोय, त्याचं तुम्ही कधीच होर्डिंग वरती नाही बघत, राईट? सो कॉलेजेस हे स्टील हे प्लेसमेंट्स आणि त्या माइंडसेटलाच नर्चर करताय. काही कॉलेज एक्सेप्शन आहे की ज्यांना आता ऑन्टरप्रिनरशिपचं एक महत्व पटतंय, कळतंय की ऑन्टरप्रिनरशिप इज समथिंग स्टुडंट्स आर एस्पायरिंग टू बी, राईट? सो इव्हेंच्युअली वी आर सीइंग अ चेंज की ऑन्टरप्रिनरशिपला पण इक्वली महत्व दिलं जात आहे. ऑन्टरप्रिनरशिप रिझल्ट टेक्स टाइम, राईट? सो एखादा 4th इयरचा पास आउट लगेच नेक्स्ट इयर स्टार्टअप बिल्ड केला तर तसं नाही होणार. इट टेक्स टाइम टू बिल्ड. सो बट आपण बघू. आय थिंक की आम्ही आता खूप सारे कॉलेजेसशी बोलतो. आम्हाला कॉलेजेस स्वतः बोलवतात की आमच्या इथे या, ऑन्टरप्रिनरशिप वरती अवेअरनेस क्रिएट करा, आणि खूप सारे कॉलेजेसचे आमचे टाइप्स आहेत. सो आता आपण तो चेंज बघतोय, कॉलेजेसला पण याचं महत्व पडतं. कॉलेजेस आता चेंज करायला किंवा मग तयार आहेत असं आपण Right. की तयार न्यू चेंज साठी कॉलेज पण तयार आहेत. ओके, सो फायनल इयरचा जो आता स्टुडंट असेल, कारण आताच आपण बघितलं की एक्झाम झाल्यात आता स्टुडंटच्या, फर्स्ट इयर ते फायनल इयर सगळ्यांची एक्झाम झाल्यात. फायनल इयरच्या स्टुडंटनी या नेक्स्ट 12 मंथ्स मध्ये आता काय करायला पाहिजे जर त्याला एक स्टार्टअप सुरू करायचं असेल तर त्याच्या नेक्स्ट स्टेप काय असलं पाहिजे या 12 मंथ मध्ये, लास्ट इयरच्या? आता म्हणजे लास्ट इयरच्या फायनल इयरचा जो स्टुडंट आहे हा. त्यांना जर आता स्टार्टअप्स कडे वळायचं असेल, ऑन्टरप्रिनरशिप कडे वळायचं असेल तर या लास्ट इयर मध्ये त्यांनी काय तयारी केली पाहिजे त्यासाठी? आता लास्ट इयरला युजली प्रोजेक्ट्स असतात, तुमचे Yes, yes. इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स असतात. तो प्रोजेक्टच असा चूज करा की त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्टअप बिल्ड करणार आहे. बऱ्याच वेळा प्रोजेक्ट्स आपण म्हणतो की विकत घेतले जातात बाहेरून, ह्याही गोष्टी खूप असतात. बेसिकली लोकांची किंवा मुलांची मेंटॅलिटी त्यावेळेस अशी असते की यार मिळतोय ना एखादा प्रोजेक्ट मला बाहेरून, मिळू दे, मी करून घेईल त्याच्यावर काम आणि मग तो सबमिट करून देईल. ह्या मेंटॅलिटी बद्दल पण जर तुम्ही बोललात तर अजून छान होईल मुलांसाठी. बरोबर. सो मेनली तुम्ही त्या प्रोजेक्टकडे कसं बघताय? तुम्ही त्या प्रोजेक्टकडे एक इंजिनिअरिंग सबमिशन म्हणून बघताय तर तुम्ही काय, तुमची मेंटॅलिटी हीच राहील की याला कसं इझी वे मध्ये कम्प्लीट करून देऊ. पण जर का तुम्हाला आता काही जण त्यातल्या त्यात असे असतात की ते त्या इंजिनिअरिंग प्रोजेक्टला एक बिझनेस व्हेंचर म्हणून बघताय की याच्यामध्ये पोटेन्शियल आहे बिझनेस ग्रो करायचा. इंजिनिअरिंग मध्ये काय असतं की कॉलेजेस कडला एक्सपेक्टेशन असते की हा किती इनोव्हेटिव्ह आहे किंवा काही युनिक प्रोडक्ट किंवा सोल्युशन सॉल्व्ह करताय का, बट त्याला कधी बिझनेस अँगलचा विचार नाही करत. जर का त्या इंजिनिअरिंग स्टार्टअपला बिझनेस अँगलचा विचार देण्यासाठी कॉलेजने पण प्रोत्साहन दिलं, राईट? की तोच प्रॉडक्ट आहे पण याला एक इनोव्हेटिव्ह बिझनेस सोल्युशन म्हणून करताय, बिझनेस मॉडेल चेंज करताय, अँड दॅट शुड बी एक्सेप्टेड ॲज अन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. सो कॉलेजेसनी पण थोडासा पुढाकार घेतला पाहिजे आणि मग मुलांनी पण त्याच्यामध्ये थॉट देऊ शकतात की दिस कॅन बी लॉंग टर्म थिंग. ओके, सो एक फायनल इयरला असताना अजून एक की जर आता स्टार्टअप बद्दल तर आपण बोलतोच आहे, पण जर जॉबही करायचा असेल किंवा एक म्हणतो आपण की स्टार्टअप साठी त्याला समजा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे त्या व्यक्तीला, सो त्यांनी एक जेव्हा आपण एखाद्या MNC ला किंवा एखाद्या इथल्या लोकल कंपनीला जेव्हा आपण अप्रोच करतोय इंटर्नशिपसाठी किंवा जॉबसाठी, तो अप्रोच कसा असावा एका फायनल इयर स्टुडंटचा इंटर्नशिपसाठी किंवा जॉबसाठी? ओके, सो फर्स्ट थिंग इज की जस्ट रिसर्च अबाउट द कंपनी, राईट? त्या कंपनीमध्ये तुम्ही स्पेसिफिक काय व्हॅल्यू एडिशन देऊ शकतात की तुमच्यामुळे कंपनी कोणाला का बरं हायर करते? कारण दे वॉन्ट टू ग्रो देअर ओन कंपनी. कंपनी ग्रो झाली तरच त्या एम्प्लॉईची पण ग्रोथ होणार आहे. सो एम्प्लॉईने पण ज्याला पण अप्रोच करायचा आहे फर्स्ट त्याच्यावरती रिसर्च केला पाहिजे. काय असे प्रॉब्लेम एरियाज दिसत आहे का किंवा काही असे ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज दिसत आहे का की सपोज मी या 4 गोष्टींमध्ये हे मला तुमच्या वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम दिसतोय किंवा तुमच्या सोशल मीडियामध्ये हा प्रॉब्लेम दिसतोय, याच्यावरती मी काम करू शकतो, आणि किंवा तुमचा हा प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये हा फेल्युअर आहे, याच्यावरती मी काम करून तुमचा बिझनेस वाढवू शकतो. जर का या सिंगल थॉट प्रोसेसने पण कोणी अप्रोच झाला, इझिली कोणी पण हायर होऊ शकतो. ओके, सो जेव्हा आपण जॉब आणि इंटर्नशिप बद्दल बोलतो तेव्हा सगळ्यात मेन रोल प्ले करतो आपला CV किंवा आपण रेझ्युमे ज्याला म्हणतो आपण. सो टाइम टू टाइम कसा अपडेट करायचा आणि प्रत्येक न्यू जॉबला अप्लाय करताना आपला रेझ्युमे अपडेट करणं किती गरजेचं आहे? करेक्ट. सो मी आता माझ्याकडे किंवा ऍज अ तुम्ही त्याच पॉइंटवर येणार होतो की तुमच्याकडे खूप साऱ्या मुलांचे रेझ्युमे असतील. सो बघितल्या तुम्ही आधी एक काय बघता रेझ्युम मध्ये?
सो मी बघतो की त्याने सपोज एखाद्या प्रिव्हियस कंपनीमध्ये इंटर्नशिप जरी केलं असेल त्याने त्या कंपनीमध्ये काय व्हॅल्युएशन ओके, आउटकम बेस्ड राईट, किंवा एखादा प्रोजेक्ट केला असेल त्याच्यात काय व्हॅल्युएशन केलेलं आहे राईट. म्हणजे आता एखादा एक रेझ्युमे होता की त्याने मेन्शन केलं होतं की आय हॅव ग्रोन सबस्क्रायबर्स फ्रॉम 1000 to 10,000. दॅट इट सेल्फ टेल्स यू की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग जमतं, तुमचा तो प्रॉडक्ट सेन्सेस या गोष्टी आहे. सो असे काही मेट्रिक्स बघतो मी की त्यांनी काही असे पुटअप केलेले आहे का. ओके, नाईस. सो आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आपल्या एक नेक्स्ट क्वेश्चन माझा असं आहे की आपण जसं इन्व्हेस्टमेंट बद्दल बोललो, त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, तर एक झिरो इन्व्हेस्टमेंट किंवा झिरो मनी असताना सुद्धा आपण बिझनेस कसा स्टार्ट करू शकतो? सो सी खूप आज टेक्नॉलॉजी बिल्ड करणं ही खूप इझी झाली आहे विथ द हेल्प ऑफ AI राईट. सो तुम्हाला कुठल्याही डेव्हलपरची गरज नाही, यू जस्ट नीड अ सिम्पल सबस्क्रिप्शन और इवन फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही प्रोटोटाईप किंवा सॉफ्टवेअर ऍप बनवू शकता. खूप सारे असे सर्व्हिस बेस्ड बिझनेस आहे की सपोज की जे हे सर्व्हिसेस वरती चालतात, जिथे तुमचं टाइम एफर्ट हे इन्व्हेस्टमेंट आहे राईट. सो यू कॅन डू सर्व्हिस बेस्ड बिझनेसेस की जिथे तुम्ही कन्सल्टन्सी करू शकता, काही इन्स्टॉलेशनचे बिझनेसेस करू शकता की जिथे तुम्ही कस्टमरचाच ऍडव्हान्स घेताय आणि त्याच ऍडव्हान्स प्रोक्युअरमेंट करताय आणि बिझनेस चालू करताय. खूप सारे असे बिझनेस आहे की ज्याला ऑफिसची गरज नाही, ते तुम्ही वर्क फ्रॉम होम ऑपरेट करू शकतात. खूप सारे फ्रीलान्सर्स आहे आजकाल. बघा जेनझीस तर खूप सारे घरूनच काम करतात, मध्ये राईट फ्रॉम डिजिटल सर्व्हिसेस असो किंवा एजन्सीज असो, ते घरूनच ऑपरेट करतात. सो नॉट अशी कुठल्याही आज जरुरी नाही की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. सो अशा कुठल्याही 5 आता तुम्ही एवढ्या 6,000 पेक्षाही जास्त मी तर म्हणेल की बिझनेसला तुम्ही हेल्प केलेली आहे, एंटरप्रेन्योर्सला एक एम्पॉवर केलेलं आहे तुम्ही. सो अशा कुठल्याही 5 फील्ड जिथे आज आपण विथ ₹0 आपण जरी इन्व्हेस्टमेंट असली आपल्याकडे तरी आपण एक बिझनेस उभा करू शकतो. ओके, सो मला वाटतं की AI सर्व्हिस बेस्ड एजन्सीजची खूप डिमांड आहे. आज एआयचे खूप सारे टूल्स आज आलेले आहेत, पण जे पण बिझनेसेस आहेत त्यांना माहित नाही की त्या AI टूलचा युज कसा करायचा आणि माझ्या कंपनीची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची. आतापर्यंत आपण बघितलं की डिजिटल मार्केटिंगचे खूप सारे एजन्सीज होतात की जे वेगवेगळ्या कंपनीजला त्यांच्या पर्सनलाइज डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स बनवून द्यायचे. आता गरज आहे AI सोल्युशन्सची राईट. सो इफ आय एम रनिंग अन एडटेक बिझनेस, मला असे सोल्युशन जर का कोणी लावून दिले की ऑटोमेटेड मेसेजेस टू माय स्टुडंट्स किंवा ऑटोमेटेड रेकॉर्डिंग, आजकाल तर ऑटोमेटेड कॉल पण आले. म्हणजे बऱ्याचशा मला वाटतं आउटस्कूल और समथिंग लाईक दॅट, मी त्यांचा एक कोर्स करत होतो. सो मला AI कॉल आलेला त्यांचा रिव्ह्यू साठी, आणि आय नो की समोरून कोणीतरी AI बोलतं. एवढं अजून ती टेक्नॉलॉजी एवढ्या अजून हाय लेवलला गेलेली नव्हती की मला नाही कळणार. ऑब्व्हियसली मला कळत होतं की AI बोलतोय, पण इथपर्यंत आज ऑलरेडी AI पोहोचलंय की आता जसं की टेलिकॉलिंग झालं, या सगळ्या जॉब्स तर बेसिकली आपण म्हणू की इन फ्युचर या जातील, येणारच आहे. सो आता म्हणजे सपोज फेसबुकचा ऍड कॅम्पेन लावणं, तिथून लीड स्क्रॅप करणं, त्याच्यानंतर त्या लीड्स वरती मेसेजिंग करणं, कॉलिंग करणं, डील क्लोज करणं, आज अशी टेक्नॉलॉजी AI सगळं गोष्टी करू शकतात. बट मी ऍज अ फाउंडर आय डोंट नो हाऊ टू इम्प्लिमेंट दिस. बट जर का तुम्ही AI चे सर्व्हिस बेस्ड एजन्सी चालू केली, यू हॅव अ ह्यूज पोटेन्शियल, खूप जास्त. कारण इंडियामध्ये असे लाखो करोडो छोटे छोटे बिझनेस आहे की जे स्वतःच CTO नाही लावू शकत किंवा स्वतःचे टेक्नॉलॉजी स्वतः इम्प्लिमेंट नाही करू शकत. इथे समवन कॅन पिच इन, जेन्झी स्पेसिफिकली कॅन डू अ गुड बिझनेस. देन देर आर व्हेरियस सर्व्हिस बेस्ड बिझनेस. आज फायनान्शियल कन्सल्टन्सी आहे किंवा आज सोलार इन्स्टॉलेशन मध्ये आमचे खूप सारे अल्युमनाईज आहे की जे सोलार मध्ये आज इतका स्कोप आहे, घरोघरी सोलार इन्स्टॉलेशन होत आहे, फार्म्स मध्ये होत आहे. सो त्याच्यामध्ये विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट यू कॅन स्टार्ट बिझनेसेस. त्याच्यानंतर देर इज रिअल इस्टेट बिझनेस. आता आमचे कित्येक सारे अल्युमनाईज आहे की जे रिअल इस्टेटमध्ये खूप डिफरंट टाइप्स ऑफ सर्व्हिसेस आहेत. जसं आज शेअर मार्केट हा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे आणि प्रत्येक जण घरी बसल्या बसल्या ट्रेडिंग करतो, तसं इन फ्युचर आय सी की रिअल इस्टेट सारखा सेगमेंट आहे की जो खूप लार्ज वेल्थ क्रिएट करतो. सो यू कॅन डू रिअल इस्टेट मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कन्सल्टन्सी. मॅकडॉनल्ड्स इज ऑल्सो इन रिअल इस्टेट. सो आय थिंक हे सेगमेंट काही डेमोक्रेटाइज होणार आहे असं मला. कारण मॅकडॉनल्डचा जेव्हा मी केस स्टडी केला होता तेव्हा मला फर्स्ट टाइम कळलं होतं की मॅकडॉनल्ड नॉट जस्ट अबाउट द बर्गर अँड पॅटीज, दे आर इनटू द रिअल इस्टेट. मेन त्यांचा बिझनेस तोच आहे. आणि आज मला वाटतं जगातली सगळ्यात मोठी रिअल इस्टेट मध्ये, फूड मध्ये आय गेस ते थर्ड आहेत, पण रिअल इस्टेट मध्ये फर्स्ट नंबर मॅकडॉनल्ड्स आहे. सो एवढी मोठी एक ती इंडस्ट्री. ओके, सो इंटर्नशिप की स्टार्टअप अटेम्प्ट्स, काय वाटतं तुम्हाला? इंटर्नशिप की स्टार्टअप अटेम्प्ट्स?
ओके, बिफोर दॅट आय जस्ट क्विकली कव्हर Yes. मागच्या आपला जो एक fourth point. मागचा fourth point. आणि आजकाल मी बघतो हम्म. क्रिएटिव्ह फील्ड मध्ये खूप Yes. स्कोप आहे, हम्म. राईट. सो प्रत्येकाने जर का आपापले एक इन्फ्लुएन्सर बनायचं असेल हम्म. तर तुम्ही एक स्पेसिफिक स्ट्रीम निवडा, त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता, तुम्ही पॉडकास्टिंग करू शकता, तुम्ही खूप सारे त्या फील्ड मधले क्रिएटिव्ह क्लिप्स किंवा अॅनिमेशन्स बनवू शकतात. सो क्रिएटिव्ह फील्ड इज ग्रोईंग अ लॉट, आणि हे असं फील्ड आहे की जिथे AI एवढं डॉमिनेट नाही करू शकत, बरोबर. कारण तिथे न्यू आयडियाज लागतात. सो इफ यू कॅन बिल्ड अन ऑडियन्स, आज काय आहे की आज जर का इफ यू आर, आता बघा मिस्टर बीस्ट, Yes. राईट. मिस्टर बीस्ट हा वर्ल्डचा लार्जेस्ट Video creator. व्हिडिओ क्रिएटर आहे, राईट. 100 मिलियन्स ऑफ Yes. सबस्क्रायबर्स. बट आज मिस्टर बीस्ट काय करतोय, ती एवढी मोठी ऑडियन्स लेव्हरेज करतोय फॉर लॉन्चिंग डिफरंट Launching बिझनेसेस. different आज त्याचा चॉकलेट बिझनेस आहे Yes. की जो फीस्टेबल्स नावाचा, इट इज डुईंग मिलियन्स ऑफ रेव्हेन्यू. तो आज त्याने फिनटेकच्या कंपनीज लॉन्च हम्म. केलेले आहे, बिकॉज ही ऑलरेडी हॅज. इंडियामध्ये पण बरेच असे इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांनी की जे आज हे करताय, right? Yes, yes. सो फर्स्ट थिंग इज इफ यू कॅन बिल्ड अन ऑडियन्स अराउंड Bhuvan पर्टिक्युलर Bam टॉपिक. is also one of the example. कुठलं? Bhuvan Bam. त्यांनी पण एक स्वतःची हा. कंपनी स्टार्ट केली होती. हा. ऑफकोर्स त्याचा जो एक बिझनेस होता ते एवढा चांगल्या लेवलला ग्रो नाही झाला नंतर, हा. बट भुवन बम झाला. त्यानंतर आशिष चंचलानी आय गेस हा. ही इज ऑल्सो इन टू द बिझनेस. आणि बरेचसे आपले आहेत, जसं एक प्राईम म्हणून जे एक पॉल प्राईम ड्रिंक आहे, पॉल ड्रिंक होता, तसा इंडियामध्ये पण फोकस म्हणून एक लॉन्च केलं होतं. इंडियन Okay. युट्यूबर आहे, त्यांनी लॉन्च केलं होतं. सो बरेच आता असे इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना आता एक ती आयडिया आलेली की आता ऑडियन्सला कसं सेल करू, कसं सेल करायचं. एक लॉयल ऑडियन्स तुम्ही बिल्ड केली एका टॉपिक तर त्या टॉपिक मध्ये तुम्ही नंबर ऑफ प्रोडक्ट सर्व्हिसेस लॉन्च करू शकता, Yes. यू कॅन इझिली मेक मनी. येस, ॲज अ पर्पल ॲट वी आर इन टू द एज्युकेशन बिझनेस. सो हा. आम्ही पण मग एज्युकेशनल कंटेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टी बनवतो, कारण आमची एक तो एक निश आहे ॲज अ Right. पर्पल ॲट आमचं, की एज्युकेशन असेल त्या गोष्टींवर थोडं जास्त फोकस करून मग कसं एक क्वालिटी कंटेंट आपल्याला मुलांसाठी काढता येईल, जे आता स्ट्रगलिंग मुलं आहेत फर्स्ट इयर फायनल इयर पर्यंतचे सगळे काही त्यांच्यासाठी. करेक्ट. सो यू आर डुईंग अ गुड व्हॅल्यू एडिशन टू देम, राईट. तुम्ही फक्त काय त्यांना मार्केटिंग व्हिडिओज नाही बनवत, येस. हा. यू आर क्रिएटिंग अ कॉन्टेंट की जे त्या Content. इंजिनिअरिंग स्टुडंटला फर्स्ट इयर असेल, फोर्थ इयर असेल, त्यांना Yes. हेल्प होते Help. त्यांच्या ग्रेड्स मिळवण्यासाठी. येस, येस. And then if they are trusting Purple Hat for something, tomorrow you can do different products Yes. which are improving their lives. येस, So yes, डेफिनेटली. question enter. येस, माझा एक तो जो क्वेश्चन होता की इंटर्नशिप की मग स्टार्टअप अटेम्प्ट काय बेटर आहे? See, depends on you. म्हणजे there is no structured answer to this. Internship पण important आहे. If you don't know कुठला एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला माहिती नाहीये येस, किंवा तुम्हाला रिअल वर्ल्ड एक्सपोजर नाहीये, तुम्ही एका छोट्याशा टाउन मधून आलेले आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत कॉर्पोरेट कल्चरच बघितलेलं नाहीये. सो आय थिंक यू शुड ऑप्ट फॉर इंटर्नशिप फर्स्ट, की ऍटलीस्ट गेट टू नो की व्हॉट इज इंडस्ट्री, हाऊ इंडस्ट्री वर्क्स, आणि देन थिंक ऑफ either doing a job or either doing a business किंवा startup whatever. येस. And startup attempt is something why you should do it in early age, because तुम्हाला अर्ली एज मध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज काहीच नाही आहे. तुमच्यामुळे तुमचं घर चालत नाहीये, म्हणजे बरोबर. किंवा तुम्हाला तुमच्या फॅमिली तुमची फॅमिली चालवायची नाहीये नाही, तुम्हाला सो basically. तुमच्यावरती Yes. जर का कुठला EMI नाहीये, रिस्पॉन्सिबिलिटीज नाहीये, सो तुम्ही रिस्क फ्री आहे कपल ऑफ free इयर्स साठी, Yes. की तुम्ही फेल जरी झाले आणि तुमचा कुठलाही इन्कम नाही झाला तरी यू आर सेफ टू, You can survive. यू कॅन सर्व्हाइव्ह, You can राईट. survive. Yes. Whereas एकदा तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज ऍड झाला, देन यू विल हॅव टू हॅव अर्निंग Yes. पॅरलली. हा, म्हणजे तुम्हाला एवढं तर कमवायचं आहे की तुमचं घर चाललं घर पाहिजे, आणि चाललं मग पाहिजे. नंतर रिस्क तुम्ही घ्याल. ओके, माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर, की बेसिकली टियर 2 सिटीज, तुम्हाला टियर 2, टियर 1 आणि टियर 3 आणि फॉरेन या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे. सो बेसिकली टियर 2 आणि टियर 3 सिटीज मध्ये नेटवर्किंग कसं करायचं? कारण आज सगळ्यात मोठा मुलांकडे प्रश्न हाच असतो, कारण बिझनेसमध्ये नेटवर्क बिल्डिंग इज वन ऑफ द की पिलर म्हटलं तरी चालेल, कारण नेटवर्किंग फार गरजेचं आहे. सो नेटवर्किंग कसं करायचं टियर 2 आणि टियर 3 सिटीज मध्ये बेसिकली? ओके. सो सी, फर्स्ट ऑफ ऑल तुमचा नेटवर्क हा सोशल नेटवर्कने बिल्ड नाही होत. बरोबर. तुमचा नेटवर्क हा रिअल वर्ल्ड इव्हेंट्स, फिजिकली तुम्ही जेवढं इंटरॅक्शन करतात, Definitely. तुम्ही बॉन्ड्स बिल्ड करतात, त्याच्याने होतं. आणि नेटवर्क हा असं जरुरी नाही की मला हजारो लोक ओळखले पाहिजे. इवन इफ यू हॅव अ क्लोज नेटवर्क दॅट इज ऑल्सो फाईन, पण तो क्लोज नेटवर्क मध्ये खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे ते लोक एकमेकांना ट्रस्ट करतात, तुमचं नेटवर्क त्या लोक, म्हणजे तुम्ही एकमेकांवरती ट्रस्ट करताय. सो नेटवर्किंग इज अ स्किल. तुम्हाला थोडं एक्स्ट्रोवर्ट व्हावं लागेल. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कुठेही जातात तर लोक आधी पब्लिक प्लेस मध्ये जर राहिले तरी पहिले फोन उघडून Phone चेक बघतात. करतात कोणी आजूबाजूला
सराउंडिंगला बघतच नाही. वेरॅज मी जेव्हा नेटवर्किंग करायचं जसं हम्म. मी सांगितलं की मी 300+ इव्हेंट्स मध्ये गेलो, ओके. पण मी प्रत्येक इव्हेंट मध्ये माझा गोल असायचा की या इव्हेंट मधून मी 4 कनेक्शन्स बिल्ड करेल आणि त्यांचे नाव, नंबर आणि लिंकची माझं कनेक्टेड राहील. त्याच्यामुळे टुडे आय हॅव 1200+ कॉन्टॅक्ट इन सॅन फ्रान्सिस्को. सो आता मी एक इंडियन आहे, मी एका छोट्याशा नाशिकच्या शहरामध्ये आहे. फॉर मी टू हॅव सच बिग कॉन्टॅक्ट इन सॅन फ्रान्सिस्को इज व्हेरी हार्ड, राईट? पण ते मी स्वतःला ती फोर्स करायचो की नाही, तुला इव्हेंटला जावंच लागेल आणि एवढे कॉन्टॅक्ट बनवायला लागेल. सो इवन इफ यू वॉन्ट टू बिल्ड, इफ यू आर फ्रॉम tier 2, tier 3 सिटीज, तुम्हाला एक डेलीचा गोल असला पाहिजे की मी या इव्हेंट मध्ये जाईल. असे खूप सारे इव्हेंट्स आहेत, सेमिनार्स होतात. Okay, so एक कसा अप्रोच असायला पाहिजे सो वाईल नेटवर्किंग किंवा नेटवर्क बिल्डिंग आपण ज्याला म्हणतोय, कसा अप्रोच असावा एखाद्या समोरच्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट मिळवण्यासाठी किंवा एक थोडं एक बॉन्ड क्रिएट करण्यासाठी, जेणेकरून मग तुम्ही नेक्स्ट तो नर्चर कराल तर ऑब्व्हियसली ते जे तुमचं एक कॉन्टॅक्ट आहे तो एक नर्चर केल्यानंतर एक चांगला कॉन्टॅक्ट तुमचा बनेल. पण एक स्टार्ट कसा करायला हवा त्या स्टुडंटनी म्हणा किंवा त्या एका स्टार्टअप बिल्डरनी, त्यांनी कसं स्टार्ट करायचं? नेटवर्किंगसाठी ना सगळ्यात पहिले तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय पाहिजे की समोरच्या पर्सनला माझ्यामध्ये इंटरेस्ट बिल्ड झाला पाहिजे. येस. तो इंटरेस्ट तुमच्यामध्ये केव्हा बिल्ड होईल, जेव्हा तुम्ही त्याच्या इंटरेस्टची गोष्ट डिस्कस करताय. येस. आस्क फ्यू क्वेश्चन्स की ते काय बिझनेस करताय किंवा ते कशामध्ये जॉब करताय. मग त्या इंडस्ट्री रिलेटेड फाइंड सम रिलेव्हंट पॉइंट्स टू टॉक अपॉन की तुम्ही त्याच्यामध्ये कसे व्हॅल्युएशन देऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये तुमचा कोणी नेटवर्क आहे का, तुमचा फ्रेंड आहे की जो त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. हाऊ यू कॅन हेल्प समवन एल्स. तू बेसिकली काय होतं की नेटवर्किंग मध्ये आपण प्रायमरी एक्सपेक्टेशन ही घेऊन जातो की कोणी मला हेल्प केली पाहिजे, माझ्या रिलेटेड त्यांनी नेटवर्क केलं पाहिजे. बट इट नॉट दॅट्स अ, म्हणजे असं वर्कआउट नाही होत. बेसिकली तुम्ही समोरच्याला कशी व्हॅल्युएशन देऊ शकतात, त्यांना कशी हेल्प करू शकतात, देन दे विल फाइंड अन इंटरेस्ट. आणि तुमचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह हा पाहिजे की कॅन आय स्केड्यूल अनदर मीटिंग विथ दॅट पर्सन फॉर दॅट पर्टिक्युलर टॉपिक. हा तुमचा, इफ यू गो विथ दिस अप्रोच देन don't go with an expectation, rather go with how can I give value addition to someone else. येस 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 डेफिनेटली. कारण तो पण त्याच्या बिझनेस मध्ये आहे, सो ऑब्व्हियसली तो त्याच्याच इंटरेस्टच्या गोष्टी. इफ माझा एवढा बिझी शेड्यूल आहे तर मी का बरं तुला टाइम देऊ. येस येस. ओके, सो आपण एक रॅपिड फायर क्वेश्चन कडे वळूयात आता. काही 5च क्वेश्चन आहेत, जास्त नाही आहेत माझे. रॅपिड फायर. डिग्री का स्किल? स्किल. पॅशन ड्रिव्हन का मार्केट डिमांड? मार्केट डिमांड. मुंबई, पुणे और नाशिक फॉर स्टार्टअप्स? नाशिक. फेल्युअर वर्सेस सेफ जॉब? स्टार्टअप फेल्युअर्स वर्सेस सेफ जॉब? फेल्युअर्स. AI इंजिनियर्स, सॉरी AI और HI ह्युमन इंटेलिजन्स? ह्युमन इंटेलिजन्स. नाईस. सो आता एक आपले जवळपास आपण बऱ्याच गोष्टींवर आपण चर्चा केली, फ्रॉम इंजिनिअरिंग स्टुडंट्स, देअर एज्युकेशनल लाईफ, देअर कॉलेज लाईफ, देन एक स्टार्टअप, आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा करताना एक फायनली आपण एक निष्कर्ष असा आपला निघतोय की एक स्टार्टअप्स कडे आता सध्या वळलं पाहिजे लोकांनी. सध्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज स्टार्टअप मध्ये आहेत. सो एक फायनल माझा क्वेश्चन असा आहे सर तुम्हाला की जस्ट इमॅजिन आज तुम्ही नाशिकमध्ये कॉलेज स्टुडंट आहात आजच्या कंडिशनला, आणि आज जर तुम्हाला कॉलेजमधनं बाहेर पडायचं आणि एक स्टार्टअप तुमच्या डोक्यात एक आयडिया आहे, त्या आयडियावर तुम्हाला वर्क करायचं, झिरो नेटवर्किंग, झिरो इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे असताना, आज जर तुम्ही नाशिकमधून जस्ट पासआउट झालेले एक स्टुडंट आहात, तर तुमचा पहिला अप्रोच काय असेल तुमच्या एक आयडियावर वर्क करण्यासाठी किंवा तुमच्या आयडियाला मोठं करण्यासाठी, आणि पुढच्या 6 महिन्याचं प्लॅनिंग काय असेल? ओके, सो फर्स्ट आयडेंटिफाय सेगमेंट की ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस बिल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर विजिट ऑन्टरप्रेनर्स, मीट पीपल, विजिट डिफरंट इंडस्ट्रीज विच आर ते त्या सेगमेंटमध्ये काम करताय. मग या सगळ्यांमध्ये जाताना तुम्ही ऑब्झर्व करा की यांचे काय गॅप्स आहे, काय प्रॉब्लेम फेस करताय, बी इट इन रनिंग देअर ओन बिझनेसेस किंवा बी इट इन सेल्स अँड मार्केटिंग, असे ते काय काय गॅप्स आयडेंटिफाय करताय. मग कॉमन पॅटर्न शोधा की सपोज तुम्ही 10 लोकांना भेटले त्या इंडस्ट्रीमधले, या 10 लोकांमधले कॉमन प्रॉब्लेम्स काय की जे खूप मेजॉरिटी, सपोज असे जर का 3 प्रॉब्लेम्स भेटले की जे सगळ्यांमध्ये कॉमन आहे, देन ट्राय टू बिल्ड अप समथिंग ऑन दॅम. आणि हे सगळं हे तुम्हाला, आणि मग देन यू कॅन बिल्ड अ सोल्युशन अराउंड इट. और अदरवाइज इफ यू डोंट वॉन्ट टू डू ऑल दिस हॅसल, कम टू उद्योगवर्धिनी and you will get all the guidance related to startup. You will get network,
अंडर वन उद्योग वर्धिनीबद्दल अजून थोडं सांगा ना, म्हणजे मुलांना पण कळेल, सो ते दे कॅन जॉईन ऑर दे कॅन गेट द नॉलेज. येस. सो उद्योगवर्धिनी हा एक ऑन्टरप्रिनरशिप एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. आम्ही बेसिकली एका इंडस्ट्रीच्या रिलेटेड तुम्हाला जो पण गायडन्स पाहिजे. उद्योगवर्धिनी हा एक ऑन्टरप्रिनरशिप एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. एक कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला बिझनेस बिल्ड करायचा असेल तर त्याला लागणारा जो पण प्रोसेस आहे, रॉ मटेरियल्स आहे किंवा मशीन्स आहे किंवा त्याच्या रिलेटेड नेटवर्क आहे, सेल्स मार्केटिंग आहे, गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी आहे, त्याच्यानंतर एक बिझनेस मॉडेल कॅनव्हास कसं बनवायचं, सगळ्या गोष्टींचं अंडर वन रूफ तुम्हाला आम्ही गायडन्स प्रोव्हाइड करतो. तुम्हाला मेंटर्स देतो, तुम्हाला नेटवर्क देतो की जे तुम्हाला बिझनेस ग्रो करण्यासाठी हेल्प करेल. सो अशा सगळ्या गोष्टी आम्ही अंडर वन रूफ प्रोव्हाइड करतो फॉर वन पर्टिक्युलर इंडस्ट्री. मग उद्या तुम्हाला सोलारमध्ये करायचं असेल, यू विल गेट एंड टू एंड अबाउट सोलार. फूड प्रोसेसिंग करायचं असेल, यू विल गेट एंड टू एंड अबाउट फूड प्रोसेसिंग. सो दॅट्स हाऊ वी आर बिल्डिंग अ ऑन्टरप्रिनरशिप एज्युकेशन प्लॅटफॉर्म, की जिथे इट्स लाईक एडटेक फॉर, जसं कोर्सेर आहे. जर का तुम्हाला करिअर करायचं असेल एखाद्या स्किलमध्ये तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड एंड टू एंड सगळं गायडन्स मिळतं. सो तसं आम्ही बिझनेससाठी प्लॅटफॉर्म बिल्ड करतोय. जसं कोर्सेर आहे तसंच पर्पल ॲट पण आहे आमचं. करेक्ट. ओ येस. सो तसं पर्पल ॲट आहे की जे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या सब्जेक्ट्स वरती एंड टू एंड पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करताय. वी आर समवन हु आर प्रोव्हाइडिंग एंड टू एंड गायडन्स फॉर ऑन्टरप्रिनरशिप ऑफ अ पर्टिक्युलर इंडस्ट्री. येस. सो बेसिकली आज आपल्यासोबत राम सर होते. बऱ्याचशा विषयांवर गप्पा झाल्यात. ऑन्टरप्रिनरशिप असेल, स्टार्टअप असेल, एज्युकेशन असेल, अशा खूप साऱ्या विषयांवर आम्ही चर्चा केलेल्या आहेत. आणि आय होप की हा पूर्ण पॉडकास्ट बघताना तुमचं पण नॉलेज वाढलं असेल, तुमच्या नॉलेजमध्ये पण एक डेव्हलपमेंट झालेली असेल, आपण असं म्हणायला हरकत नाही. कारण बरेचसे विषय जिथे आपण म्हणतो ना की एक सुरुवात करू शकतो. आणि नाशिक तर सध्या मी तर म्हणतो की स्टार्टअपसाठी एक बेस्ट सिटी नाशिक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता कुंभ पण येतोय, सो कुंभमध्ये पण खूप साऱ्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज लोकांना येतील असंही आपण म्हणू शकतो. सो याच एका गुड नोटवर आपण आता थांबूयात. खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारून, कारण की नॉलेज जे आपण म्हणतो की नॉलेज शेअरिंगनीच वाढतं. सो आज माझं पण नॉलेज बऱ्यापैकी वाढलंय. मला पण एक फार छान एक्सपिरियन्स तुमच्यासोबत आलाय. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू.